एक माउंटचं काहीतरी तुटलं वाटतं. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे सॅटर्डे. तर आता मी जिमवरनं तर आलतो, आता आवडले. तर आता आज रानात काम चालू आहे, कांदे काढायचे. तर आता जाऊन बघतो काय काय काम चालू आहे, मग बघू आपण त्यांना हेल्प कसं करू शकतो. तर आयन्या, आरजू ही पण गेले ती खाली काम करायला, आम्ही पण आहे, बबल्या गेला तुकड्यात काम करायला. तर गाईज इथं मका उगवले आता. तर ज्यांनी माझे गेले म्हणजे जुने व्लॉग्स बघितले असतील तर इथं आपण केळ्याचं प्लांटेशन केलं तर. पण आता तुम्ही म्हणसाल की केळे तर दिसत नाहीत, मका दिसत. तर हे स्वीट कॉर्न पण लावलेले, पण ते लवकर उगवले. केळे खाले त्याला, हे उशिरा येतील. कशांबा का ना व्लॉग चालू आधी इकडे लसूण काढते. तर काय सॅटर्डे संडेला टाइम मिळतो थोडा, तर मग त्याच्यात शिकून घ्यायचं काय काय करायचं रानातलं. तर आता पाणी सोडलं टीवर, मला वाटतं त्या छोट्या ट्रॅक्टरमध्ये कांदे टाकायच्यात आणि मग ते कांदे आपल्याला परत घरी न्यायच्यात वर. कांदा काढलेला आहे ते काय भरायचं आहे आपल्याला फक्त. आणि काढतात कुठे कांदा, कुठं काढायचं चालू आहे? झालंय काय काढून? आणि ही कांदा होय, मग हे मोठं झालं काढायचं काय? तर गाईज हे कांदा काय तुम्ही ऐकलंय आता. कॅरेट आहे का? मी एक भरतो. होतो काय? बर. तर गाईज ह्या ट्रॅक्टरमध्ये सगळं कांदे इथले भरायचे, ह्यांनी कापून ठेवल्यात सगळ्यांनी. आता आयण्याचं माझं ह्यांचं काम काय आहे की ह्याच्यातनं कॅरेटमध्ये भरायचं आणि त्याच्यात टाकायचं. कधी भरायचं राही नाही लय. हा आता हे त्या लाईन पर्यंत घ्यायचंय काय? मला एखादा कॅरेट दे का अजून? तर गाईज आपण पण भरायला चालू करू. सकाळी जिमला गेलो नसतं तर आता जरा एनर्जी आली असती करायला, पण सकाळी जिममध्ये पण एक्सरसाइज केलाय भरपूर, बघू तरी करू. तर गाईज मोकळं कॅरेट करू आपण. हे लहान कांदा आहे तरी कांदा मामा नेईल आणि कॅरेट मोकळं करून नेतो, म्हणजे मला तिथला मोठा कांदा भरायला येईल. तर गाईज 5 दिवस ऑफिसचं काम करून शनिवार रविवारीचे रानात काम करायला माझ्या इथे ते वेगळेच असते. आता जी रोज रानात काम करतात त्यांना काय वाटणार नाही, उलटं त्यांना ते माझं ऑफिसचं काम चांगलं वाटेल की बाबा काय नाही रूममध्ये बसायचं नुसतं लॅपटॉप घेऊन. पण तसं असतं, ज्याच्यापाशी जी गोष्ट नसते त्याला ती गोष्ट आवडते. कराय नाही हे बरं तुम्ही इथला हा. तर गाईज ही सगळे कांदा आपल्याला ह्याच्यात भरायचे पटपट. बसून करू काय? तर माझं कॅरेट तर एवढं भरलंय, अजून आता एवढं राहिलंय माझ्या हिस्स्यातलं. तर आयण्याने केवढं भरलंय बघू. तेवढं उचलणार का तुला? हा दोघं का लगा जिमला जातोय. तर गाईज मी एका गोष्टीची अनबॉक्सिंग करू का? करू काय ना अनबॉक्सिंग? हो का, बघा इकडे बघा. शाकाव आले तरी केस आता काय नाही टकल चमकत गरम होत असा उन्हात. तर गाईज मी पण करू का? उन्हाळ्याचं चांगलं असतं. तर गाईज मी आता ND फिल्टर लावलाय. तर तुम्हाला जर ज्यांनी माझं ते कॅमेराचं अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना ND फिल्टर, ज्याला माहित नाही त्याला मी दाखवतो काय. आता हे कॅमेरा आहे. आता ND फिल्टर जर सपोज मी काढला तर असं दिसतंय, काय दिसणार नाही. पण तीच ND फिल्टर लावला तर ND फिल्टर हे आहे, तीच लावला तर असं व्यवस्थित दिसतंय सगळं. ND फिल्टर कशासाठी वापरतो? कारण कॅमेऱ्याचं जे शटर स्पीड जास्त असते त्यामुळं लाईट जास्त येते कॅमेऱ्यात, त्यामुळे आपण ND फिल्टर वापरतो. दोन कॅरेटच एवढं भरलंय हा. तर काय इथला एरिया आता टाकलाय मी सगळा.
आता एवढी भरली, एवढ्या अंतरातच फक्त इथून इथपर्यंत अर्धा पण सारा झाला नाही अजून, तेवढ्यात सगळं भरले एवढे. तर आता ट्रॅक्टर पुढं घ्यायचं आहे. तर आता आपण ट्रॅक्टर शिकलोय माहिती आहे ना. तर गाईज आता ट्रॅक्टर पुढं घेतलाय मी. कांदा एवढा भरला आता. ए बाबल्या बरं पटपट टाके जरा, मग तेवढी अर्धीचा पाहिजे आधी खाचेल काता ना. बरोबर आहे ना. टाक बाबल्या. गाईज बाबल्या असल्यावर कामले पटपट होतात. आमच्या घरात राक्षस आहे, आमच्या घरात एक हे काय पण उचलतो लगेच. हा हा पटपट का बाबल्याला कामाचं आहे. बघा बघा लगेच टाकणार लगेच. हा भराय पण लागत नाही. फक्त बाबल्याला कामच आहे, फक्त मन लावून काम करत नाही. आहे नाही बाब्या. तर गाईज हे माझा 4था कॅरेट आहे. हा टाकतो भावा. थांब आता ही बाकीचे राहिले ते तिकं टाकू. तो गाइस बहुत देर काम करने के बाद अभी थोड़ी प्यास लग रही है, तो मैं सोचा कि क्यों ना यहाँ का जो टी है उसका ही पानी पी लूँ. तो अभी उसका पानी पीते. बोतल तो नहीं लाई, अभी घर जाना पड़े. फिर घर जाने से अच्छा है यहाँ से ही पानी पी लूँ. प्यास बुझ गई. मी हिंदीत का बोलायला लागलो. तर काय जी मला सवय लागली ना मराठी हिंदीत ब्लॉग करायची. आता मराठीत एकदम स्विच झाली होती, हे व्हायला लागले ॲटोमॅटिकली. ते आता कॅमेरा बघितलं की हिंदीच निघतं माझ्या तोंडातून. तर काय माझ्या ह्या नेक माउंटचं काहीतरी तुटलं वाटतं. काम करणे जाता उकांड हो जाता है, कायमचंच असं आहे. आता बघा हे पण भरले. मगाची केवढी होती डायली टाका. आईचा काय आईचा आई या म्हण रे. आईचा काय बबला का टाकतोय लगेच. तर काय तुटला आता. आता काय करू मी, अवघडच आहे. पैसे मी सेव्ह करायला गेले की काय ना काय काढून जातं माझ्याकडनं. तर काहीच काम झालंय. कांदाही सगळा भरलाय. आता ही गुरांना खायला पण घेतलंय सगळं. नीट काढ बाबा. तर काय एवढं अजून आपल्याला शार्प टर्नी मारा येत नाहीत, हळूहळू शिकू. कांदा पडेल रे. आता आपण जाऊ आपल्या एचएफवर. ट्राय नाही पाहिजे मी असल्या टायमाला. तर तानव आता बीटरूट खाते. बीट खाते. बीट बेट खुंखार खुंखार आदमी. मी तुम्ही अभि आते के बाद मैं आने. तर गाईज बघा माझी आई किती काम करते. तर गाईज ही गाडी माझ्या डिप्लोमाच्या टायमिंगला घेतलेली. आता किती 8 वर्ष झाले याला. चावीच नाही पण मला वाटतं आईनाकडे चावी आहे. मग आपल्याला आता चालतच जावं लागेल. तर गाईज आता आपण आलो घरी. हे आहे ना गाडीला चावीच नाही, तशीच लावून आलोय मी. चावी कुठं आहे कायला का तुम्ही. हो लय गरम व्हायला लागले. तर गाईज इथं आम्ही कांदा टाकला झाडाखाली. आता इथून मला वाटतं उद्या का आज भरायचं आहे. येत आहे मुनमुन पण आहे तेच. मुनमुन ए माग की व्यवस्थित. तर काय आपण जाऊ आणि जेवण करू. तर काय आता जेवण करू. तर आता मी बाहेरच बसतो जेवण करायला. तर आज जेवायला आहे चिकन चपाती. मुनमुन चिकन चपाती म्हणली वरडायला लागली. आणि गाईज हे मॅजिक मंकीचं चॅनल आहे. तर गाईज ह्याला सबस्क्राईब करा. हे एकदम भारी माणूस आहे. ह्यासारखं जिंदगी पाहिजे. गाईज हे आता लंडनला इथून दिल्लीतून रोड ट्रिप करणार आहे.
तर त्याचं ब्लॉग येतील 2-3 महिने त्याचे पुढं. काय असे व्लॉग कधी बनवायचो आपण, कधी जायचो. एक दिवस आपण पण लंडनला जाईल का रोड ट्रिप करून, काय माहिती, बघू. मॅनिफेस्ट करायला पाहिजे.